आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। दिवसेंदिवस शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना दिसत आहे। बरेच ठिकाणी आज कोल्हापूरसारख्या ठिकाणी महामोर्चा आहे, तर आज सांगली जिल्ह्यात सुद्धा एक नागेवाडी गावामध्ये काही अधिकारी मोजणीसाठी गेले असता तिथं शेतकरी आक्रमक झाले आहेत। सध्या मी उभा आहे या गोगावच्या आणि कुंडलच्या हद्दीमधील। आपल्यासोबत आहेत कडेगाव पलूस तालुक्यातील शक्तीपीठ संघर्ष समितीचे काही पदाधिकारी आहेत आणि शेतकरी सुद्धा आहेत। आपण त्या शेतकऱ्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असताना कशा प्रकारे त्यांना त्यांच्या समस्या आहेत किंवा या शक्तीपीठ महामार्गामुळे त्यांना काही अडचणी निर्माण होणार आहेत। काय सांगाल, एकंदरीत हा शक्तीपीठ महामार्ग तुमच्या शेतातून जात आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी विक्रम पवार, मी कुंडलगावचा रहिवासी असून गेले महिना दीड महिने झालं पलूस कडेगाव शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघटनेच्या वतीने आमचं काम चालू आहे। वास्तवतः आमचा कुठल्या विकासाला कुठल्या धोरणाला विरोध नाही। हे जे शक्तीपीठसारखं चुकीचं धोरण सरकारचं आहे, या विरोधात या ठिकाणी सर्व शेतकरी एकवटलेला आहे। खरं पाहता आमचे या ठिकाणी नांगरणी वखरणीची कामं खोळंबली आहेत, ती सर्व कामं टाकून आम्ही या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी सर्व शेतकरी जमा झाला आहे। मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे की शक्तीपीठची गरज कोणाला आहे, शक्तीपीठ कोणी मागितला आहे, आणि हा जो शक्तीपीठ तुम्ही करताय ह्याला लाखो करोड रुपये खर्च तुम्ही करणार आहात। 350 फूट रुंद 800-900 किलोमीटर लांबीचा रस्ता, यामध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या सुजलाम सुफलाम अशा जमिनी यामध्ये बर्बाद होणार आहेत। याला कोण जबाबदार आहे? आणि वेळोवेळी शासन सांगते झाडे लावा, झाडे जगवा। अरे वास्तवतः आम्ही झाडं जगवतो, आम्ही झाडं बांधावरती लावतो, आम्ही झाडं मोठी करतो, आणि या ठिकाणी जो तुम्ही शक्तीपीठचा घाट घातला आहे, जे पैसे तुम्ही आमचे टॅक्स रूपातले पैसे तुम्ही वापरून आमच्यावरती हा शक्तीपीठ महामार्ग लादणार आहात, हा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालाच पाहिजे। ह्या शक्तीपीठमुळे होणारे नुकसान हे खूप मोठे आहेत। यामध्ये आमच्या नदीकाठचे जे गाव आहेत त्या ठिकाणी भराव लागल्यामुळे हे गावाचे पुराखाली जाणार आहेत, जलमय गाव होणार आहेत। त्याचबरोबर या ज्या आमच्या जमिनी आहेत त्या जमिनीला येणाऱ्या जॅकवेल्स आहेत, पाईपलाईन्स आहेत नदीवरून येणाऱ्या, ह्यासुद्धा या ठिकाणी या बाधित होणार आहेत। त्यामुळं जे काही शेती राहतील त्यांना पाणी न मिळाल्यामुळं त्या जमिनी सुपीक जमिनी आहेत त्या नापीक होतील, किंबहुना त्या पेरणीसाठी पाणी न मिळाल्यामुळं ते सुद्धा नुकसान फार मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी साखर कारखाने आहेत, या कारखान्याला लागणारा कच्चा माल जो ऊस आहे, आमच्या जवळपास कुंडलचं 600 एकर क्षेत्रफळ त्यांनी धरलेलं आहे। गोगावसारखं सदन गाव आहे, नदीकाठचं गाव, याचं 150-160 एकर क्षेत्रफळ धरलेलं आहे। कुंभारगावसारखं गाव आहे, म्हणजे जो कारखान्याला जाणारा ऊस आहे तो ऊससुद्धा या ठिकाणी कमी पडणार आहे। या काळामध्ये आता जसजसे कारखाने वाढत आहेत तसतसे गळीपाला लागणारा ऊससुद्धा कमी होत आहे। याचा इम्पॅक्ट जो त्या कारखान्यामध्ये राबणारा मजूर वर्ग आहे त्यांनासुद्धा कालांतराने काम कमी मिळणार, त्यामुळे त्यांनासुद्धा ब्रेकवरती जायला लागणार आहे। हा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट आहे। आपल्या कारखान्याला येणारी साखर कमी आल्यामुळे साखरेचं उत्पादन कमी होणार आहे, त्याचा इम्पॅक्ट आपल्या कारखान्याला होणारे जे उत्पादन आहे त्याच्यावरती होणार आहेत। असे अनेक प्रकारचे इम्पॅक्ट या ठिकाणी होणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी जे आमचे द्राक्ष पीक आहेत ते आम्ही मोठ्या प्रमाणात घेतो, तर हे द्राक्ष आम्ही निर्यात करतो, आणि एक प्रकारे आम्ही देशाला निर्यात केल्यामुळं एक परकीय चलन उपलब्ध करून देतो। ही सुद्धा आमची एक देशसेवाच आहे, आणि हा शक्तीपीठ महामार्ग कोणत्या परिस्थितीमध्ये रद्द झालाच पाहिजे। वास्तवतः ज्या झाडाने सावली द्यायचं, ज्या झाडाच्या फांदीनं सावली द्यायचं सोडून त्या फांदीनं जर कुऱ्हाडीचा दांडा व्हायचं ठरवलं तर कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे वाक्य ह्या सरकारला परफेक्ट बसेल असंच मला या ठिकाणी म्हणायचं आहे। तेव्हा येणाऱ्या काळामध्ये शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झालाच पाहिजे। तेव्हा आमची एकच मागणी आहे, शक्तीपीठ हा रद्द कोणत्या परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे, एकच जिद्द शक्तीपीठ रद्द। तर आपण पाहिलं की शेतकरी कशा प्रकारे आक्रमक झाले। येणाऱ्या या शक्तीपीठ महामार्गामुळं अनेक सहकार क्षेत्राला सुद्धा इथं फार मोठा फटका बसणार आहे। अजूनही आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल, सध्या आता एक म्हणजे वातावरण, पेरणीचं वातावरण असताना सुद्धा तुम्ही आता सध्या ही कामधंदा सोडून तुम्ही रस्त्यावरती उतरलेले आहे ह्या शक्तीपीठाच्या विरोधात, काय सांगाल? महाराष्ट्र शासनानं जो शक्तीपीठ महामार्गचा पाया रचलेला आहे तो सुपीक आणि नदीकाठच्या पेरीव जमिनीतून जात आहे। सदर शक्तीपीठामुळं बरेचसे शेतकरी भूमिहीन होणार आहेत। कुंडलची 666 एकर जात्या, गोगावची 182 एकर जमीन जात्या, बरेचसे शेतकरी भूमिहीन होणार आहेत या दोन गावातली, आणि उदरनिर्वाहाचा प्रत्येकाचा उदरनिर्वाहाचा प्रपंच जो चाललेला आहे त्याच्यावर कुऱ्हाड येणार आहे। असा हा शक्तीपीठ शासनानं
त्वरित रद्द करावा आणि या शासनानं जी मोजणी करायचा घाट गाठलेला आहे त्या मोजणीला आमचा तीव्र विरोध असेल. मोजणी करायला आम्ही शासनाच्या अधिकाऱ्यांना या जमिनीत आम्ही गोगाव आणि कुंडलच्या हद्दीत पाय ठेवू
अटॅक होत असताना या मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली सर्व अधिकारी लोक किंवा लोकप्रतिनिधी दबलेले आहे, ती काय बोलत नाही ती. यांनी प्रकटपणे मत मांडणं गरजेचं आहे. हा शक्तिपीठ आम्हाला नको आहे. अंतर्गत सांगत असतात की आम्हाला शक्तिपीठ नको आहे, शक्तिपीठाला आम्ही तुमच्याबरोबर आहे, एक पाऊल तुमच्या पुढंच आहे, असं प्रत्येकाचं मत आहे. पण प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी येत नाही ती. ही दंडुकशाही चाललेली आहे. आज विटा नेवरी येथे पूर्वकल्पना न देता प्रांत ऑफिसला आम्ही जाब विचारला, त्यांनी सांगितलं अधिकृत अलाइनमेंट आलेलं नाही. अलाइनमेंट आलं नसेल तर तुम्ही मोजणी चालू कशी काय केली, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही चालू केली? पोलीस गाड्या, फौजपट्टा काय गोळ्या घालणार आहे काय? इंग्रज सुद्धा एवढी तानाशाही करत नव्हतं. मुघल सरकारचं त्यांचं काम झालं या. हिने अन्याय अत्याचार करून, मारहाण करून, ही करून जमीन मोजायची आणि जमीन अधिग्रहण करायची. शेतकऱ्यांची इच्छा असली तर तुम्ही जमीन घ्या, किंवा तुम्ही मोबदला डिक्लेअर केला नाही आणि वर्ण भाषा काय करता, पुण्यासारखा मोबदला दिला तर माणसांची रांग लागेल. आणि ही माणसं काय रांग लागणारी माणसं आहे ती काय? ही रांग लावायची असती तर आधीच रांग लावाय तुमच्या मागं लागली असती. जमीन आमची द्यायची नाही एवढीच आमची जिद्द आहे. आमची जमीन वाचली पाहिजे, ही पर्यावरण वाचलं पाहिजे. हा डोंगर फोडणार आहे, ही डोंगर वाचला पाहिजे आहे. ही आमचा ध्यास आहे. एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द. तर आपण पाहिलं की कशा पद्धतीने शेतकरी आक्रमक झालेले आहेत. तर जो शेतकऱ्याला नको असणारा आणि ह्या शेतकऱ्या उद्ध्वस्त करणारा हा शक्तिपीठ नको म्हणून हे सगळे शेतकरी एकवटलेले आहेत. हा ज्या पद्धतीने सांगली जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातून हा क्रांतिकारकाचा जिल्हा तालुका म्हटलं जातं. या ठिकाणी हे शेतकरी आक्रमक होऊन या शक्तिपीठासाठी विरोध करत आहेत. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.